जाईल. स्वतःचं काय तोंड वर करून काय का बोलतेस? एक शब्दही बोल नकोस. अगं तुझ्यामुळे तर पहिल्यांदा विकले गेले मी. तुझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य दावणीला लावलंय मी. आणि तू म्हणतेस वर काळ तोंड करून बोल नकोस म्हणून. अगं तू दुसरं काय केलंस? मी प्रेमात फसले होते. तुझ्यासारखी जाणीवपूर्वक विकली नव्हते गेले. बसा ना तुम्ही. बसा. बस बेटा बस. तू बस. बस. आशिष उठ. उठ. काय? तुम्ही उठाव. चला. हो काय झालं? आधी घरी चला. चला. पण असं अचानक झालं काय? घरी चला मग नंतर कळेल. सगळं काही तुमच्या मनासारखं चाललंय ना? आणि डॅडी नेहा सुद्धा पसंत पडली ना तुम्हाला? माफ करा हे लग्न होणार नाही. काय? काय? अहो पण का? अहो पण का असं अचानक काय झालं आपल्याला? अहो आमचं काही चुकलंय का? डॅडी डॅडी प्लीज जे काय असेल ना ते स्पष्ट सांगा. मी स्पष्ट बोललो तर विश्वास बसेल का तुझा? डॅडी या जगात तुमच्या एवढा विश्वास माझा कुणावरही नाही. ऐक तर मग. ज्या घरात चरित्रहीन व्यक्ती राहते त्या घरातली मुलगी सून करून घ्यायची नाहीये मला. काय बोलता तुम्ही हे? आमच्या घरात आणि चारित्र्यहीन व्यक्ती? आणि कोणाबद्दल बोलताय तुम्ही हे? जिच्यासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही. जी गुणांची खान आहे. सरळ साधी सालस आणि मुख्य म्हणजे जी तुमच्या घराचा आधार आहे त्या तुमच्या मुलीबद्दल. हिच्याबद्दल बोलतोय मी. काय? होय. जिच्या गुणांची एवढी तारीफ करताय ना ती तुमची सुलक्षणी मुलगी काय काय करून घरात पैसा आणते याची चौकशी करा आधी. काय करून पैसा आणते म्हणजे? नोकरी करते ती. दिवस रात्र मेहनत करते या घरासाठी. नोकरी नाही धंदा करते ही. धंदा. वेश्या ही वेश्या. चला. डॅडी ऐका ना माझं. डॅडी अहो नेहा तशी मुलगी नाही डॅडी. आई सांग ना का तू डॅडींना प्लीज. तो काय सांगतो ते ऐकून तरी घ्या. मला काही ऐकायचं नाही. दॅट्स ऑल. कुठेतरी तोंड काळं करण्यापूर्वी निदान आपल्या घरातील लोकांचा तरी विचार करायचा. नेहा वर तोंड करून काय बोलतेस ग? तोंड काळं तू केलंय मी नाही. घराण्याला काळी मात तू फासलायस मी नाही. आई बाबांच्या आबरूचे धिंडावडे तू काढलेस मी नाही. नेहा प्लीज. काय प्लीज? अगं असलीच थेर करायची होती तर घरात तरी कशाला राहत होतीस? जाऊन बसायचं होतं ना बाजारात. आता कशाला कानावर हात ठेवतेस तू? खरं ऐकायला त्रास होते का? दीपू आता एक शब्द पण बोल नकोस तू. तुला ताई म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. अरे माझं कुणी ऐकणार आहे का? काय निर्लज्ज मुलगी आहेस ग तू? अजून तोंड उघडतेस? कळलं बरं कळलं. तुझं रूप सगळ्यांना कळलं. बाय 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 बाय. काय साधी सरळ समजत होते मी हिला. मुलगी असावी तर हिच्यासारखी, मुलगी असावी तर हिच्यासारखी असं सारखं वाटायचं. पण देवा 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 काय नाटके निघाली हो पोरगी. मावशी प्लीज आमच्या घरातल्या भानगडीत तुम्ही पडू नका. का पडू नका? आणि मला सांग गुणागुणाची तोंड बंद करणारच ग तू? चल ग शुभांगी चल. आणि खबरदार या घरात पुन्हा पाऊल टाकलंस तर. नको ग बाई नको. असल्या चारित्र्यहीन मुलीची सावली सुद्धा पडू देऊ नकोस तुझ्यावर. चल 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 म्हणते ना. बघितलंस आता प्रत्येक जण आपल्यापासून असेच दूर पडणार आहेत तुझ्यामुळे. कळलं? तुझ्यामुळे आमच्या सर्वांची चितू होणार आहे. सांग ना काय वाटोळ केलंस माझ्या आयुष्याचं? सांग ना अगं सांग ना. तुझे सांग ना. माझे हात गेले त्या दिवशी जेवढं दुःख मला झालं नाही तेवढं दुःख मला आज होत आहे. आज माझे हात असते ना तर कदाचित. आई तू तरी समजव ना. मी कुठे जाणार ग? कुठेही जा पण इथं राहू नकोस. आई तू सुद्धा? हो मी सुद्धा. तुला जन्माला घातलं याची लाज वाटते मला आज. काय म्हणालीस तू? ऐकलं नाहीस का तू? एक मिनिट. आधी तुम्ही ह्या घरातून बाहेर पडा. तुझी ही हिम्मत? हो. अगं सोड वाटतं. काय म्हणालीस तू?
तुला मला जन्म दिला म्हणून लाज वाटते का? तुला माहित नव्हतं घरात पैसा कुठून येतो ते? मला एवढी मूर्ख समजतेस तू? तुला चांगलंच ठाऊक होतं घरात पैसा कसा येतो ते. पूजा, अगं भाजीसाठी सुटे पैसे देणार होतीस ना? आई प्लीज, त्या टेबलवर पर्स ठेवली बघ, त्यातून काढून घे ना. हां. आई म्हणतेस ना तू माझी? आई एवढी स्वार्थी असते का ग? अगं खरी आई असतीस ना तर त्याच दिवशी माझ्या केसाला धरून घरा बाहेर हाकलून दिलं असतंस मला. उलट म्हणतेस मला जन्म दिला म्हणून लाज वाटते. अगं अगं तुमच्याच मुळे तर मी विकले गेले ग. हा तुमच्या घराण्याचा कुलदीपक. परिस्थिती नसताना लाडात वाया गेलेला. अरे अरे घराबाहेर जाऊन बघा रे, ह्या चेवडी पोरं शिक्षण पूर्ण करून वर पडेल ते काम करून घरात पैसा घेऊन येतात आणि हा बाबा तुम्ही पोरीच्या पगाराचा संपूर्ण हिशेब ठाऊक असून देखील तुम्हाला नवस पेटणीसाठी 5,000 रुपये हवे असतात. तुम्हाला कळू नये पगाराशिवाय पोरगी पैसा कुठून आणणार ते? आणि नेहा तू बघावं तेव्हा स्वतःला मारण्याची धमकी देतेस का? का तर माझे हसत्या बघण्याचे दिवस आहेत. अगं जेव्हा मी या घराची जबाबदारी उचलली ना तेव्हा माझे हसत्या बघण्याचे दिवस नव्हते का ग? का घराच्या परिस्थितीसाठी फक्त मलाच का असावी? अरे तुम्हा सर्वांमुळे मी विकली गेले, मी धुळीला मिळाले. बस झालं ताई, स्वतःच काय तोंड वर करून काय का बोलतेस? एक शब्दही बोल नकोस. अगं तुझ्यामुळे तर पहिल्यांदा विकले गेले मी. तुझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य दावणीला लावलंय मी. आणि तू म्हणतेस वर काळ तोंड करून बोल नकोस म्हणून? अगं तू दुसरं काय केलंस? मी प्रेमात फसले होते, तुझ्यासारखी जाणीवपूर्वक विकली नव्हते गेले. असं मग तेव्हा का ना विचार केलास तू? तुझ्या ऑपरेशनला 25,000 रुपये कुठून येणार होते? अगं तूच ना माझ्या हाताला धरून ताई मला वाचव, ताई मला वाचव म्हणून विनवणी करत होतीस. अगं तुझ्या दयेला बळी पडलेलं असते ना तर आज माझ्या जागी तू आणि तुझ्या जागी मी असते ग. माझं आयुष्य वाया नसतं गेलं ग. मी उजळ म्हातारी जगू शकले असते. घरात मोठी मुलगी असून छोट्या मुलीच्या लग्नाचा विचार करता तुम्ही. का तर तिचं लग्न झालं तर हे घर कसं चालणार? अहो एवढे स्वार्थी झालात तुम्ही. आणि मी माझं लग्न करून मी बाहेर पडले तर माझ्या घराचं काय होईल म्हणून लग्नाचा विचारही करत नव्हते. तुझ्याबद्दल आपुलकी वाटून देखील आता काय उपयोग नाही.
कारण आता तुझी जी अवस्था आहे, या अवस्थेत तुला या घरात ठेवणं म्हणजे इतर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. तेव्हा तू स्वतःहून या घरातून निघून गेलीस तर बरं. बाबा चल बाहेर हो. आम्हाला तू मेलीस, विसर आम्हाला, चल विसर आम्हाला. निघून जा या घरातून आणि पुन्हा कधी येऊ नकोस. आता कळलं तुला मी का टाळत होते ते. तेव्हा वाटायचं की आपण जे काय करतोय त्याला साहजिकच आपल्या घरातल्या लोकांची साथ असेल म्हणून. पण एका क्षणातच मी त्यांच्या आयुष्यातून वजा झाले रे. पण आता समीर, मी तुझ्याकडे आले. आता माझ्यावर कसली जबाबदारी नाहीये, कुठलंही बंधन नाहीये. तू सांगशील ना, त्या क्षणी मी लग्न सुद्धा करायला तयार आहे. प्रत्येक वेळी तू माझ्याकडे हिरवा चुडा घेऊन यायचास आणि मी प्रत्येक वेळी तुला नाकारायचंय. पण आता समीर, आता मी तुझ्याजवळ भीक मागते. मला तुझ्याकडून हिरवा चुडा हवाय रे. माझ्या योग्यतेची राहिली नाहीस असं वाटतं म्हणून नाही म्हणत होतीस ना तू. मग आता माझ्या योग्यतेची झालीस तू. समीर, खूप वाईट झालं. स्त्रीचा जन्मच भरडण्यासाठी असतो. बरं केलंस इकडे आलीस. पुढचं काही ठरवलंयस? मागचं सगळं विसरायचं आणि नव्याने आयुष्य जगायचं. मला एक नोकरी हवी आहे. नोकरी मिळेल? मिळेल ना. न मिळायला काय झालं? अगं कालच मला एक रिक्वायरमेंट कळली. त्यांना सेक्रेटरी हवी. मी ओळखते त्या लोकांना. पण तुला चालेल ना? अगं चालेल. विचारतेस काय? आजच बोलते मी त्यांच्याशी. उद्या जाऊन इंटरव्ह्यू दे.